अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निलेश लंके यांच्यासमोर भाजप नेते सुजय विखे पाटील यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकलाय। संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा सुजय विखेंनी व्यक्त केली आहे। यावरून आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटील यांची खिल्ली उडवली आहे। बाळासाहेब थोरात हे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। सुजय विखे यांनी जर संगमनेरमधून निवडणूक लढवली तर बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे अशी लढत होऊ शकते। तर प्राजक्त तनपुरे हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। सुजय विखेंनी जर राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर प्राजक्त तनपुरे विरुद्ध सुजय विखे सामना रंगण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सुजय विखेंची खिल्ली उडवली आहे। नेमकं बाळासाहेब थोरात काय म्हणाले पाहूयात। आता कुठेतरी संगमनेर मधून लढण्याची त्यांनी तयारी दर्शवली किंवा तसं वक्तव्य केलंय, ते उभे राहिले तर काय त्याचा परिणाम? अयवा मोठ्याचं लाडकं लेकरू इथे, मग त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे। पक्षानं नाही तरी पालकांना पुरवला पाहिजे, तो लेकराचा छंद आहे। आणि 2 ठिकाणी म्हटले ते वाटलंच तर छंद पुरवण्याकरता एका वेळेस दोन्ही ठिकाणी उभा करू शकतात, राहू शकतात, पण बालकाचा छंद तर पुरा होईल। काही संधी सापडली तर आपण प्रयत्न निश्चित प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, अहमदनगर।